Hello students, I am Aparna Vidhate from Deccan Education Society's Brihan Maharashtra College of Commerce, Pune. I teach mathematics and statistics. Last class we have started applications of derivative. In that we have finished first part, increasing and decreasing function. Today we'll see how to get minimum and maxima for the given function. Minima and maxima, that means we have to find minimum value of fx and maximum value of fx. What is mean by maximum value of fx? Here a function fx is said to have a maximum value at x is equal to c. जर आपण ग्राफ बघितला इथे तर पहिल्यांदा ग्राफ मध्ये इन्क्रीजिंग फंक्शन आहे आणि मग डिक्रीजिंग फंक्शन आहे. सी या पॉइंटला तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते त्या फंक्शनची आणि म्हणून सी ला आपण मॅक्सिमम और मॅक्सिमा ऑफ दॅट फंक्शन असं म्हणू शकतो. देन वी हॅव अ मिनिमम व्हॅल्यू ऑफ एफ एक्स. अगेन अ फंक्शन एफ एक्स इज सेड टू हॅव मिनिमम ॲट पॉइंट सी. परत आपण हा जर मिनिमम साठीचा दुसरा ग्राफ बघितला तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा फंक्शन डिक्रीजिंग आहे आणि मग इन्क्रीजिंग फंक्शन मिळतं आणि सी या टर्म मिळतो. और यू कॅन सी एफ हॅज मॅक्सिमा और मिनिमा ॲट दॅट पॉइंट सी. देन विल सी प्रोसिजर फॉर सॉल्विंग मॅक्सिमा अँड मिनिमा एक्झाम्पल्स. फर्स्ट ऑफ ऑल एफ एक्स आपल्याला दिलेला असतो, मग त्याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं, मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एफ हियर पुट एफ डॅश एक्स इक्वल टू 0. तो सॉल्व केला की तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यूज मिळतील. एफ डॅश एक्स जर लिनियर फंक्शन असेल तर तुम्हाला एक्सची एकच व्हॅल्यू मिळणार आहे. एफ डॅश एक्स मीन्स डेरिव्हेटिव्ह जर क्वाड्रॅटिक फंक्शन आलं तर तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळणार आहेत. आणि स्टेप 3 मध्ये आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये सबस्टिट्यूट करायच्या. डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये सबस्टिट्यूट केल्यावरती जर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर एफ एक्सला मिनिमम आहे असं आपण म्हणणार आहोत. इट हॅज मिनिमा. देन इफ एफ डबल डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0, ती व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली आपली व्हॅल्यू तर एफ एक्स हॅज मॅक्सिमा असं म्हणणार आहोत. परत एकदा स्टेप्स बघा. एफ एक्स दिलेला असणार आहे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं, एफ डॅश एक्स इक्वल टू 0 पुट करायच्या, एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या, मग डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करणार आहोत आणि मग डबल डेरिव्हेटिव्हचं साइन वरून मिनिमा आहे का मॅक्सिमा आहे हे आपण चेक करणार आहोत. इथे एक अतिशय काळजीपूर्वक बघण्याची गोष्ट आहे ती म्हणजे जर डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर आपण मिनिमा आहे असं म्हणतो आणि डबल डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह असेल तर मॅक्सिमम व्हॅल्यू आहे असं म्हणतो. तर इथे कन्फ्युजन अजिबात करायचं नाही. Then we have an example. First example, find the maximum and minimum value of the function fx is equal to 3x cube minus 9x square minus 27x plus 15 given fx. Then from fx get the value of first order derivative f dash x. f dash x मिळालेला इथे 9x square minus 18x minus 27. एफ डॅश एक्स वरून एफ डबल डॅश फाइंड आउट करायचा म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आलेली 18x मायनस 18. एक्स्ट्रीम व्हॅल्यूजसाठी हा नवीन वर्ड दिसतोय तुम्हाला इथे. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजेच मॅक्सिमम आणि मिनिमम. एक्स्ट्रीम व्हॅल्यूजसाठी आपण एफ डॅश एक्स इक्वल टू 0 सबस्टिट्यूट करणार आहे. एफ डॅश एक्स इक्वल टू 0 सबस्टिट्यूट केलं तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्यामुळे तुम्हाला 2 व्हॅल्यूज मिळतील एक्सच्या. एक आहे एक्स इज इक्वल टू -1 अँड द अदर इज एक्स इज इक्वल टू 3. For x is equal to -1, f डबल डॅश ऑफ -1 हा जर चेक केला तर तुम्ही 18 इंटू -1 होईल. त्याची व्हॅल्यू होते -18 मायनस 18 विच इज अ -36. म्हणजे x इज इक्वल टू -1 ला डबल डेरिव्हेटिव्ह हा निगेटिव्ह होतोय आणि आपल्याला रूल सांगतो की जर डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर एफ एक्स अटेन्स मॅक्सिमम ॲट एक्स इज इक्वल टू -1. आणि मग मॅक्सिमम व्हॅल्यू कशी काढायची तर ज्या पॉईंटला आपल्याला मॅक्सिमम अटेन्स झालेला आहे तो पॉईंट आपण ओरिजिनल एफ एक्समध्ये सबस्टिट्यूट केला तर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळते ती तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू असते. सेकंड पॉईंट आहे आपला एक्स इज इक्वल टू 3. एफ डबल डॅश मध्ये 3 सबस्टिट्यूट केला, एक्स इज इक्वल टू 3. देन एफ डबल डॅश ऑफ 3 इक्वल टू 54 मायनस 18 आणि त्याची व्हॅल्यू आलेली 36. सो एफ डबल डॅश ऑफ 3 इज पॉझिटिव्ह हिअर अँड वी नो दॅट फ्रॉम द रूल एफ एक्स अटेन्स मिनिमम ॲट एक्स इक्वल टू
3, and minimum value is again x is equal to 3. We have to substitute in the original function fx. f मध्ये जर आपण x is equal to 3 सबस्टिट्यूट केला आणि सॉल्व केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते -66. Therefore the function fx has maximum value is 30 at x is equal to 1 and minimum value is -66 at x is equal to 3. मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यूज फाइंड आउट करत असतानाच्या स्टेप्स बरोबर फॉलो केल्या तर आपण कुठेही चुकणार नाही. फंक्शन दिलेला असेल तर डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, एक्सच्या व्हॅल्यूज काढायच्या, मग डबल डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आणि त्याच्यावरून आपण कन्क्लुजनला येणार आहोत. सेकंड एक्झाम्पल, फाइंड द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज मिनिमा अँड मॅक्सिमा ऑफ द फॉलोइंग फंक्शन. बऱ्याचदा हे एक्झाम्पल एक्झाममध्ये विचारले गेलेलं आहे. एफ एक्स इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. एफ एक्स हा तुमचा एक्स इंटू लॉग एक्स म्हणजे प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स दिलेला आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल प्रोडक्ट रूल वापरायचा आहे ज्यावेळी आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतोय त्यावेळी. सो एफ डॅश एक्स इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स मिळालं. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू जर काढायची असेल तर एफ डॅश एक्स इक्वल टू 0 आपल्याला पुट करायला लागेल. पण त्याच्या आधी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नंतर आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं. एफ डबल डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 1/x. पुट एफ डॅश एक्स इक्वल टू 0 अँड देअरफॉर वी हॅव 1 प्लस लॉग एक्स इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपल्याला x साठी सॉल्व करायला लागेल. लॉग एक्स इज इक्वल टू -1 अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू e रेज टू -1. हे कसं आलेलं आहे तर लॉग आणि e हे इन्व्हर्सेस ऑफ इच अदर असतात, त्याच्यामुळे x इज इक्वल टू e रेज टू -1 आला. देअरफॉर x इज इक्वल टू 1/e. पुट x इज इक्वल टू 1/e इन डबल डेरिव्हेटिव्ह. f double dash of 1/e is nothing but 1/1/e and therefore at x is equal to 1/e, f double dash is e and we know that e is greater than 0 means it's a positive and therefore fx has minima at x is equal to 1/e. Now to get the minimum value of the function, put x is equal to 1/e in the original function fx. Here if we'll see here, fx is equal to 1/e log 1/e. We know that log 1/e is nothing but log 1 minus log e and therefore log 1 is 0, log e is -1 and therefore if we'll see here this is equal to 1/e into bracket -1 and therefore the fx at x is equal to 1/e is -1/e. Next example, which is a application based example, divide 30 into two parts such that sum of their squares is minimum. Let us take first part as x, second part is 30 minus x and we have given sum of squares of two parts is to be minimum. Therefore first of all we have to form our original function. फंक्शन इथे डायरेक्ट दिलेलं नाही आहे, आपल्याला ते फंक्शन तयार करून घ्यायला लागणार आहे. सो एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 30 मायनस एक्स होल स्क्वेअर. देन एफ एक्स विल सॉल्व फॉर एफ एक्स. एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 900 मायनस 60x प्लस एक्स स्क्वेअर. एफ एक्स इज 2x स्क्वेअर मायनस 60x प्लस 900. आता हे ओरिजिनल फंक्शन आपण गिवन सेंटेन्स वरून तयार केलं, मॅथमॅटिकल फॉर्म आणला. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज 4x minus 60. Then get the second order derivative. Second order derivative is f double dash of x is equal to 4. Derivative first derivative linear function आल्यामुळे second derivative constant value 4 मिळालेली आपल्याला. To get the value of x, we'll put f dash x equal to 0 and therefore 4x minus 60 equal to 0 and therefore x is equal to 15. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व करता येईल, ती म्हणजे x ची व्हॅल्यू फक्त आपल्याला एकच मिळालेली आहे आणि त्या एका व्हॅल्यूसाठी आपल्याला फंक्शन मिनिमम आहे का मॅक्सिमम आहे हे चेक करायचे. मग x इक्वल टू 15 आपण जर डबल डॅश मध्ये इक्वेशन नंबर 3 मध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला 4 कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळते विच इज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आणि जर डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह झालं तर आपल्याला माहिती आहे की एफ एक्स हॅज मिनिमा ॲट एक्स इज इक्वल टू 15 की जे आपल्याला रिक्वायर्ड होतं. सो फर्स्ट पार्ट ऑफ 30 इज एक्स.
x इज इक्वल टू 15 आलं आणि सेकंड पार्ट हा झाला तुमचा 30 मायनस एक्स म्हणजे 30 मायनस 15 अँड देअर फोर द सेकंड पार्ट इज 15. रिक्वायर्ड ज्या गोष्टी होत्या फर्स्ट आणि सेकंड पार्ट त्या दोन्ही आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. तर फर्स्ट पार्ट आपला 15 आला आणि सेकंड पार्ट आपला 15 आला परत. देन वी हॅव नेक्स्ट एक्झाम्पल ॲज find the maximum and minimum value of the function fx is equal to x square plus 16 upon x. fx is equal to x square plus 16 upon x and therefore f dash x is 2x minus 16 upon x square. First order derivative. Then get the second order derivative. Double dash is 2 minus 32 divided by x cube. हे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना आपण u अपॉन v किंवा कोशंट रूलचा यूज केलेला आहे. कोशंट रूलचा यूज करत असताना तुम्हाला निगेटिव्ह साईनची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे, कारण तिथे जर तुम्ही सिली मिस्टेक केली तर पहिल्याच स्टेपला तुमचे मार्क निगेटिव्ह होणार आहेत. फॉर द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज पुट f dash x equal to 0, 2x minus 16 upon x square equal to 0. Solve for x. x क्यूब इक्वल टू 8 व्हॅल्यू आलेली आहे अँड देअर फोर x इज इक्वल टू 2 आलेला आहे. डबल डॅश मध्ये x इज इक्वल टू 2 सबस्टिट्यूट केला तर f डबल डॅश एट 2 इज -2 which is a negative. Again for single value we have a double derivative which is negative and therefore fx attains maximum at x is equal to 2. And if we'll substitute x is equal to 2 in the original function, we'll get the maximum value of that function. Next is the total cost of producing x units is rupees x square plus 40 plus 35 and the price is rupees 280 minus x per unit. For what units is the profit maximum? First of all, since we have to maximize profit, original function is profit function and we have to first of all get the original function here. Selling price for one atom is given. Selling price for x atoms is x into the price for one atom and therefore the equation is 280x minus x square. Cost price of x atom is given is x square plus 40x plus 35 and therefore we know that profit is equal to selling price minus cost price. So original function आधी तुम्हाला find out करायला लागेल. बऱ्याचदा मुलांच्या ओरिजिनल फंक्शन दिलेलं नाहीये हे लक्षात येत नाही मिनिमम आणि मॅक्सिमम करत असताना. सो आधी वर्ड प्रॉब्लेम नीट रीड करून घेणं, गिव्हन काय आहे आणि त्याच्यावरून ओरिजिनल फंक्शन कुठलं आहे हे फॉर्म करणं इम्पॉर्टंट आहे. या केसमध्ये एफ एक्स तुमचा झालेला आहे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस अँड देअर फॉर द व्हॅल्यू ऑफ एफ एक्स इज 240x minus 2x square minus 35. त्याच्यावरून आपला डेरिव्हेटिव्ह येणार आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इक्वल टू 240 minus 4x minus 0 because 35 is constant and therefore f dash x is 240 minus 4x. Differentiate again one more time to get the double derivative. F dash double dash of x equal to 4 which is a constant but here it's a minus 4. So double derivative at x is minus 4. To get the value of x, put f dash x equal to 0. Therefore, 240 minus 4x equal to 0 and therefore x is equal to 60. Here again we have only one value. For this one value, we have to check minimum maximum. X is equal to 60. डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण जर सबस्टिट्यूट केलं तर एफ डबल डॅश ऑफ 60 हा परत -4 म्हणजेच कॉन्स्टंट येणार आहे कारण आपला डबल डेरिव्हेटिव्ह -4 आलेला आहे अँड देअरफॉर ॲट x is equal to 60, double derivative is -4 which is a less than 0 and therefore fx is maximum at x is equal to 60. Here therefore manufacturer must sell 60 atoms to get maximum प्रॉफिट. आपण नेहमी शिकत आलेलो आहोत की मॅथमॅटिक्समध्ये जर वर्ड प्रॉब्लेम दिलेला असेल तर त्याचा आलेला आन्सर पण तुमचं वर्डिंगमध्ये आलं पाहिजे कारण त्याला तुम्हाला मार्क्स दिले जातात. आता ह्या एक्झाम्पलमध्ये 3 किंवा 4 मार्क्सला जर एक्झाम्पल असेल तर मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं येणार आहे तर जर हे एक्झाम्पल 4 मार्क्सला असेल तर तुमचं जे ओरिजिनल फंक्शन तुम्ही फाइंड आउट केलं एफ एक्स त्याला तुम्हाला 1 मार्क दिला जाईल.
फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड डेरिव्हेटिव्हला 1 मार्क दिला जाणार आहे तुम्हाला. एक्सची व्हॅल्यू 60 मिळाली की 1 मार्क दिला जाईल आणि तुमचं जे लास्ट कन्क्लुजन असणार आहे, मॅन्युफॅक्चरर मस्ट सील 60 ॲटम्स टू गेट मॅक्सिमम प्रॉफिट, याला तुम्हाला 1 मार्क दिला जाणार आहे. आणि आता ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हमधला लास्टचा पार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट पार्ट आहे. बिंग कॉमर्स स्टुडंट आपल्याला हे माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह इन इकॉनॉमिक्स. गेल्या वर्षी आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह इन इकॉनॉमिक्सचे बरेचसे फॉर्म्युले बघितलेले आहेत. परत एकदा जस्ट गो थ्रू करूया म्हणजे तुम्हाला रिकॉल होतील. डिमांड फंक्शन डी असेल तर मार्जिनल डिमांड हा डी अपॉन डी पी असतो. मार्जिनल हा वर्ड आला की हे लक्षात ठेवायचं की आपल्याला डिफरन्शिएट करायचे किंवा डेरिव्हेटिव्ह काढायचे. सप्लाय फंक्शन जर एस असेल तर मार्जिनल सप्लाय आपला डी एस अपॉन डी पी असतो. टोटल कॉस्ट फंक्शन सी असेल तर मार्जिनल कॉस्ट डी सी अपॉन डी एक्स असतो. त्याच्यामध्ये ॲव्हरेज कॉस्ट काढायची असेल तर त्याचा सी अपॉन एक्स असतो फॉर्म्युला. टोटल रेव्हेन्यू कॅपिटल आर इज इक्वल टू पी इंटू डी असेल तर तुमचा ॲव्हरेज रेव्हेन्यू इटसेल्फ येतो, दॅट मीन्स पी प्राइस. टोटल प्रॉफिट फंक्शन हे आर मायनस सी असतं. तुम्हाला इथे नोटेशन्स दिलेली आहेत. ही नोटेशन आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना वापरायची आहेत. इकॉनॉमिक्समध्ये आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड बघितलेलं आहे. त्याचा नोटेशन आहे इटा. इटाचा फॉर्म्युला आहे इटा इज इक्वल टू मायनस पी अपॉन डी 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 अपॉन डी पी. डिमांड डिक्रीजिंग फंक्शन असल्यामुळे डी डी अपॉन डी पी हा निगेटिव्ह आला तुमचा आणि म्हणून इटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह झाली फर्स्ट केसमध्ये. इटा इक्वल टू 0 आलं तर डी हा कॉन्स्टंट फंक्शन असणार आहे तुमचा आणि म्हणून डिमांड इज परफेक्टली इनॅलिस्टिक. ह्या तुम्ही कन्क्लुजन्स ऑलरेडी तुमच्या इकॉनॉमिक्समध्ये बघितलेले आहेत. इटा 0 असेल तर परफेक्टली इनएलास्टिक आहे. इटा 0 आणि 1च्या मध्ये लाय झाला तर डिमांड इज रिलेटिव्हली इनएलास्टिक आहे. If eta is equal to 1, the demand is exactly proportional to the price and demand is said to be unitary elastic. बऱ्याचदा एक्झाम्पलमध्ये आपल्याला इटासाठी कमेंट करायला लागते तर त्या केसमध्ये तुम्हाला ही कन्क्लुजन्स माहिती असणं गरजेचं आहे. क्वेश्चन: द डिमांड फंक्शन ऑफ अ कमोडिटी ॲट प्राइस D is given. D is equal to 40 minus 4P divided by 8. Check whether it is increasing or decreasing function. Very simple. Demand function D is equal to 40 minus 5P upon 8. आणि increasing आहे का decreasing आहे तर ऑलरेडी आधीच्या क्लासमध्ये आपण बघितलं की डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला लागतं आणि जर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह आलं तर याच्यावरती डिपेंड आपण कन्क्लुजन देणार आहोत. या केसमध्ये डी डी अपॉन डी पी तुमचा येतोय मायनस 5 अपॉन 8. कॉन्स्टंट फंक्शन आलं आणि तो निगेटिव्ह आहे, लेस दॅन 0 आला म्हणजे आपला कन्क्लुजन येणार आहे डिमांड इज डिक्रीजिंग फंक्शन. द प्राइस पी फॉर द डिमांड डी इज गिवन ॲज P is equal to 183 plus 120D minus 3D square. Find D for which the price is increasing. The price P is given. We have to find the value of D. आतापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये आपण एक्स मधली व्हॅल्यूज फाइंड आउट करत होतो. आता फक्त आपल्याला ॲप्लिकेशन्स असल्यामुळे डी साठी सॉल्व्ह करायचे. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा डी डी अपॉन डी पी विच इज इक्वल टू 120 minus 6D. As price is increasing, we have given already कि price is increasing. Therefore, dp upon dd is greater than 0. That means 120 minus 6d is greater than 0. If we'll solve this inequality, we have a d less than 20. 2 मार्कला वगैरे अशा प्रकारची एक्झाम्पल विचारली जाऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्हला 1 मार्क दिला जाईल आणि कन्क्लुजन जे असणार आहे तुमचं द प्राइस इज इन्क्रीजिंग वेन डी इज लेस दॅन 20 याच्यासाठी 1 मार्क दिला जाणार आहे. द टोटल कॉस्ट फंक्शन फॉर प्रोडक्शन ऑफ आर्टिकल्स इज गिवन ॲज सी. हे फंक्शन दिलेलं आपल्याला. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग. परत आपल्याला डिक्रीजिंग आणि इन्क्रीजिंगचे रूल यूज करायचे आहेत. सी हे फंक्शन दिलेलं आहे. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं डी सी अपॉन डी एक्स. ते आलं 600 minus 6x. As total cost is decreasing, dc upon dx is less than 0. And therefore, 600 minus 6x is less than 0. Solve for x. That means x is greater than 100. And therefore, the conclusion is the total cost is decreasing for x is greater than 100. Then we have some examples which are related to minimum and maximum. The manufacturing company produces X atoms at the total cost of rupees 180 plus 4x. The demand function for this product is given. P is equal to 240 minus X.
Find x for which revenue is increasing and profit is again increasing. So first of all, total cost function C, then demand function P is equal to 240 minus x. Total revenue function is capital R is equal to P into D. ज्यावेळी आपण रेव्हेन्यू आणि प्रॉफिट इन्क्रीजिंग साठी एक्स व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत त्यावेळी आपल्याला रेव्हेन्यू आणि प्रॉफिट फंक्शन हे डायरेक्टली दिलेलं नाहीये, तर आपल्याला कॉस्ट फंक्शन दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला रेव्हेन्यू फंक्शन काढायला लागणार आहे. सो आर इज इक्वल टू हियर आर 240x minus x square. Revenue is increasing, therefore derivative is greater than 0, and therefore 240 minus 2x is greater than 0. Therefore 240 is greater than 2x, and therefore x is less than 120. So here conclusion is x is greater than 0 as x is number of atoms, and therefore the revenue is increasing for x lies between 0 and 120. This is nothing but the half part. We have to find for the profit is increasing. For that we need profit function. Profit equal to revenue minus cost. Revenue function आपण फाइंड आउट केलं होतं आणि कॉस्ट फंक्शन आपण फाइंड आउट केलं होतं. त्याच्यावरून तुम्हाला प्रॉफिट फंक्शन मिळणार आहे 236x minus x square minus 180. Profit is increasing हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ द प्रॉफिट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल इज 236 minus 2x, which is greater than 0. We'll solve for x variable, and therefore the profit is increasing for x lies between 0 to 118. x निगेटिव्ह असणार नाही कारण ते नंबर ऑफ ॲटम्स असल्यामुळे x हा तुमचा पॉझिटिव्ह असणार आहे. फाइंड द मार्जिनल रेव्हेन्यू इफ द average revenue is 45 and the elasticity of demand is 5. Find the price if the marginal revenue is 28 and elasticity of demand is 3. And the third, find the elasticity of demand and if the marginal revenue is 50 and price is rupees 75. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. फर्स्ट केसमध्ये तुम्हाला RA is 45, eta is 5, RM we have to find. नोटेशन्स ऑलरेडी आपण बघितलेली आहेत. RA म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू, इटा इज नथिंग बट इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, RM मीन्स मार्जिनल रेव्हेन्यू. आता या केसमध्ये आपल्याला मार्जिनल रेव्हेन्यू फाइंड आउट करायचा आहे. RM, RA आणि इटामधल्या रिलेशनचा जो फॉर्म्युला आहे RM इज इक्वल टू RA इन ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन इटा, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायला लागणार आहे. सो RA आपण सबस्टिट्यूट केला 45, इटा सबस्टिट्यूट केला 5 अँड देअरफॉर RM is equal to 45 into 4 by 5 and therefore RM value is 36. Marginal revenue is equal to 36. फर्स्ट जे विचारलं होतं आपल्याला मार्जिनल रेव्हेन्यू तो आपण फाइंड आउट केला. 1 मार्कसाठी हे एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. सेकंड केस जो आहे तो RM दिलेला आहे आपल्याला 28, इटा 3 दिलेला आहे आणि आपल्याला प्राइस काढायची आहे. आय होप थोडंसं कन्फ्युजन झालं असेल तुमचं की इथे प्राइस नाही आहे फॉर्म्युल्यामध्ये, मग प्राइस कुठून फाइंड आउट करणार. तर या रिलेशनमध्ये ॲव्हरेज रेव्हेन्यू म्हणजेच तुमचा प्राइस असतो हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हा फॉर्म्युला जर आपण परत लिहिला, रिराईट केला तर तो फॉर्म्युला येणार आहे RM इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन इटा. मग आपण 28 RMची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 2/3 इन ब्रॅकेट RA is equal to 28 into 3/2 and therefore average revenue is equal to price which is equal to 42. Third case is RM is given 50, then eta we have to find, price P is equal to 75. So in the formula we have 50 is equal to 75 in bracket 1 minus 1 upon eta. आपल्याला हा eta साठी इक्वेशन सॉल्व करायला लागणार आहे. सो 1 upon eta is equal to 1/3 आलं आणि म्हणून this implies that eta is equal to 3. कंबाईन जर एक्झाम्पल विचारलं तर 3 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. Thus the elasticity of demand in this case is 3. Next we have if the demand function D is equal to P plus 6 upon P minus 3, find the elasticity of demand at P is equal to 4. इटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे मायनस P अपॉन D, DD अपॉन DP. P is equal to 4 गिव्हन आहे एक्झाम्पलमध्ये. डिमांड फंक्शन आपल्याला दिलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल विल फाइंड D at P is equal to 4. Then
डी अपॉन DP फाइंड आउट करायला लागेल, म्हणजे डिफरन्शिएट करायला लागेल गिव्हन फंक्शन. U अपॉन V चा कोशंट रूल आपण वापरणार आहोत हे काढण्यासाठी. डी अपॉन DP इज -9 अपॉन P - 3 होल स्क्वेअर. डी अपॉन DP at P equal to 4 is -9. So from equation number 1, that the value at 36/10, which is equal to 3.6. Thus the elasticity of demand is 3.6. Then we have an important example, that is how to find MPC, APC, MPS, APS. Here is the formula for these two. EC is equal to consumption expenditure. MPC is derivative of EC with respect to X variable. APC is EC upon X. So here MPC plus MPS is equal to 1. APC plus APS is equal to 1. जर आपल्याला EC हे फंक्शन दिलेलं असेल इन टर्म्स ऑफ X व्हेरिएबल असेल किंवा इन टर्म्स ऑफ I व्हेरिएबल असेल, फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू गेट MPC. MPC मीन्स मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. मार्जिनल वर्ड आला म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट करायला लागणार आहे, आणि ॲव्हरेज हा वर्ड आला की आपल्याला त्याचा ॲव्हरेज घ्यायला लागणार आहे. सो हिअर इज द एक्झाम्पल. To find MPC, MPS, APC and APS, we have a 4 marks. EC is given in terms of I variable, and at I is equal to 1000, we have to find the value of MPC, APC and MPS, APS. Here is the, first of all, we'll find MPC. MPC is equal to derivative of EC with respect to I variable. Then we'll substitute I is equal to 1000 to get the value of MPC. 0.675. We'll substitute this value in equation. MPS is equal to 1 minus MPC to get the value of MPS. So here is the MPS, 0.325. Average propensity means APC is equal to EC upon I. APC is equal to 0.375, and then to get the value of APS, we'll substitute APC value in 1 minus APC, which is equal to 0.625. To get these 4 values, we have a 4 marks. आजच्या क्लासमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हचा सेकंड पार्ट बघितला, ज्याच्यामध्ये मिनिमा आणि मॅक्सिमा कसं फाइंड आउट करायचं, आणि लास्ट पार्ट जो आहे हाऊ टू गेट MPC, APC, MPS अँड APS. डू द प्रॅक्टिस ऑफ मोर एक्झाम्पल्स टू अवॉइड सिली मिस्टेक्स. थँक्यू व्हेरी मच.